नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये ऑक्टोबर महिन्यामधील ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या इथे बघणार आहे. मागे आपण सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी कव्हर केलेल्या होत्या. तर पहिला प्रश्न आहे, 1 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा, 1 ऑक्टोबरला जागतिक कॉफी दिवस साजरा केला जातो. आणि 2025ची थीम आहे, सामूहिक कृतीसाठी सहकार्य विकास पूर्वीपेक्षा जास्त. वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा कधी साजरा केला जातो? तर तो सुद्धा 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. रामसर करार 2 फेब्रुवारी 1971मध्ये करण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी 1975मध्ये करण्यात आली होती. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्यायचा आहे. रामसर करार जो आहे हा इराण या देशामध्ये झालेला होता, रामसर या ठिकाणी. याचा मूळ उद्देश आहे पाणथळ जमिनीचं संरक्षण करणे. भारतात एकूण ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर 93 रामसर स्थळं होती, ज्याच्यामध्ये नवीन गोकुळ जलाशय बिहार आणि उदयपूर सरोवर बिहारला मान्यता मिळालेली होती. देशातील पहिला काचेचा पूल कुठे तयार करण्यात आलेला आहे? तर कन्याकुमारी, तामिळनाडू या ठिकाणी देशातील पहिला काचेचा पूल तयार करण्यात आलेला आहे. चर्चेतील व्यक्ती हेमा साने कशा संबंधित आहे? तर त्या ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आहे. महाराष्ट्राने मनरेगा योजनेअंतर्गत 2024-25मध्ये 51 लाख कामगारांना रोजगार दिलेला आहे. त्यामुळे मनरेगामध्ये प्रथम क्रमांकाचं स्टेट आपलं महाराष्ट्र स्टेट ठरलेलं आहे. सध्या मजुरी दर 312 रुपये इतका आहे. मग ही जी मनरेगा योजना आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ही कधी सुरू करण्यात आली होती? तर 2 फेब्रुवारी 2006मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि संपूर्ण भारतामध्ये ती 1 एप्रिल 2008पासून सुरू करण्यात आलेली होती. 1 एप्रिल 2008पासून. आणि किती दिवसाचा साधारणतः रोजगार देते? तर 100 दिवसाचा साधारणतः ते रोजगार देते. आता सेबीसुद्धा न्यूजमध्ये आहे. तर सेबीचा फुल फॉर्म होतो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही महत्त्वपूर्ण संस्था करते. मग आता सेबीची स्थापना केव्हा झाली? तर 12 एप्रिल 1988मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली होती आणि वैधानिक दर्जा हा 1992ला देण्यात आलेला होता. सेबीचं मुख्यालय कुठं आहे? तर ते आहे मुंबईला. आणि सध्याचे जे अध्यक्ष आहे ऑक्टोबरचा विचार करता तर ते आहे तुहिन कांता पांडे. 3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे, कारण 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग आता सध्या भारतामध्ये एकूण किती अभिजात भाषा आहेत? तर ते आहे 11. त्याच्यामध्ये पहिली अभिजात भाषा कोणती असा प्रश्न येऊ शकतो? तर तमिळ. दुसरी आहे संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया. तर 2004ला पहिल्यांदा अभिजात भाषेला दर्जा देण्यात आलेला होता, ते म्हणजे तमिळ भाषा. आता 2024मध्ये या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपली मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या भाषा आहेत. तर 2024मध्ये कोणत्या भाषा असा पण प्रश्न येऊ शकतो. तर ह्या 5 भाषा तुम्हाला पाठ ठेवायच्या आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी रंगनाथ पठारे समिती नेमण्यात आलेली होती. त्यानंतर ज्ञानेश्वर मुळे ही समितीसुद्धा नेमण्यात आलेली होती. मराठी भाषा विद्यापीठ प्रथमच कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? तर रिद्धपूरला सुरू करण्यात आलेलं आहे, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. महिलांवर सर्वाधिक अत्याचार कोणत्या राज्यामध्ये होते? तर प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश आणि दुसरा नंबर लागतो आपल्या महाराष्ट्र राज्याचा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ग्लोबल समिट ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन 2025ची जी बैठक आहे ती आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भरलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये. मग WHO ची स्थापना केव्हाची आहे? तर 7 एप्रिल 1948. म्हणून 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवससुद्धा असतो आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. खो खो संघटनेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, कुस्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. आपल्या भारतीय लष्कराने ड्रोन कवच अभ्यास अरुणाचल प्रदेश या राज्यात सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात घ्या कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर अरुणाचल प्रदेश. आणि उगवत्या सूर्याचे राज्य अरुणाचल प्रदेशलाच म्हटलं जाते. विष्णुदास भावे पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना तो देण्यात आलेला आहे. कारागृह पर्यटन सुरू करणारं राज्य कोणतं? तर ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे. खान पर्यटन सुरू करणारं राज्य आहे झारखंड, कारण तिथे मोठ्या प्रमाणात खाणी आहे. आणि सरहुल महोत्सवसुद्धा झारखंडमध्येच साजरा केला जातो. भारताचे सध्या परराष्ट्र सचिव कोण आहे? तर ते आहे विक्रम मिस्री. आणि जर परराष्ट्र मंत्री विचारले तर ते आहे एस जयशंकर. व्हाय भारत मॅटर्स हे त्यांचं पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.
भारत सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी केला तर 2005मध्ये हा कायदा केलेला होता. अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीला अलीकडेच वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा कायदा चर्चेत आहे. आणि NDRF सुरक्षा दल कधीचं आहे तर ते आहे 2006चं. नालसा अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये वीर परिवार सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे आणि या अंतर्गत कायदेशीर मोफत सल्ला व सहाय्य देण्यात येणार आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये मोफत व कायदेशीर सल्ला व सहाय्य संबंधित कलम 39A हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, 39A. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 107वा सदस्य देश माल्डोवा देश बनलेला आहे. आणि जर तुम्हाला विचारलं की इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर 2015मध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आपल्या भारतामध्ये गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. 107वा सदस्य देश माल्डोवा आहे. जागतिक शिक्षक दिवस 5 ऑक्टोबरला असतो तर राष्ट्रीय शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताची पहिली मेंटल हेल्थ ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर दीपिका पादुकोण यांची निवड करण्यात आलेली आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो, तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता नोबेल पुरस्कार 2025बद्दल थोडीफार माहिती आपण बघूया. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901मध्ये झाली. तर अर्थशास्त्राचा नोबेल केव्हा सुरू झाला हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अर्थशास्त्रामध्ये यावर्षी जोएल मॅकनियर, फिलिप ॲगिगॉन आणि एक आहे पीटर हॉवेट, या तिघांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर रसायनशास्त्रामध्ये 2025चा नोबेल सुसुम कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर एम आकी यांना देण्यात आलेला आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर महत्त्वाचे हे 2 अवॉर्ड आहे. आपल्याला वरच्या 2 अवॉर्डपेक्षा हे 2 अवॉर्ड जास्त विचारले जाऊ शकतात. साहित्याचा नोबेल 2025 लाझलो क्रास्कान-होर्काईन जे हंगेरियन लेखक आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. तर शांततेचा नोबेल व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना यांना देण्यात आलेला आहे. त्या मानवाधिकाराच्या निर्भय पुरस्कर्ता आहे. तर या नोबेल जे आहे हे 2 ते तुम्हाला देश पण विचारला जाऊ शकते एक्झाममध्ये, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे पाठ करून ठेवा. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972चा आहे. तर या कायद्यामध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर करणारं पहिलं स्टेट कोणतं ठरलेलं आहे तर ते केरळ राज्य ठरलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर 1084 इतकं हे केरळ या राज्याचंच आहे. 70वा फिल्म फेअर अवॉर्ड 2025 जो आहे पुरस्काराची घोषणा सुरुवात 1954मध्ये झाली होती. तर यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे आलिया भट. लक्षात असू द्या. पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो तर ऑक्टोबर महिन्यातील 21 तारखेला पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे मिसेस युनिव्हर्स 2025 कोणाला देण्यात आलेला आहे तर शेरी सिंग ज्या की भारताच्या आहे त्यांना देण्यात आलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. ब्रिटन या देशाचे पंतप्रधान कियर स्टारमर हे आपल्या भारत देशाच्या दौऱ्यावर आले होते, त्यामुळे त्यांचं नाव लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रीय नारळ परिषद 2025 ओके कुठे भरलेली आहे तर गोवा या ठिकाणी भरलेली आहे. देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ कोणते ठरलेले आहे तर ते आहे मुंबई. ओके. जागतिक टपाल दिवस हा 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. तर जागतिक अंडी दिवस हा 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. सो टपाल दिवस 9 ऑक्टोबर आणि जागतिक अंडी दिवस 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. UPSCची स्थापना 1 ऑक्टोबर 1926ला झाली होती. याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. ली कमिशननुसार UPSCची स्थापना झाली होती. नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा UPSCची स्थापना झाली होती. कलम 315 ठीक आहे. आणि सध्याचे अध्यक्ष आहे अजय कुमार. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राष्ट्रीय वायुदल दिवस 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आदर्श वाक्य आहे नभस्पृश्य दीप्तम. ठीक आहे, नभस्पृश्य दीप्तम. आणि वायुदल प्रमुख कोण आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्यानंतर चर्चेमध्ये आहे ध्वनी. ध्वनी काय आहे तर ध्वनी एक क्षेपणास्त्र आहे जे DRDOनं बनवलेलं आहे. DRDOची स्थापना 1958ची आहे आणि याचे अध्यक्ष आहेत समीर फी कामत. मुख्यालय दिल्लीला आहे. ध्वनीचा वेग हा लक्षात घ्या, हे क्षेपणास्त्राचा वेग 7400 km/h आहे आणि क्षमता 1500 किलोमीटरपर्यंत आहे. सो खूप चांगलं असं क्षेपणास्त्र आहे, लक्षात असू द्या. जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस हा 17 ऑक्टोबरला साजरा केला जातो. तर ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताचा रँक कितवा 102. मोस्ट टाइमपी येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यावरती प्रश्न दिसणार आहे. 102वा क्रमांक लागतो. आणि शेवटचा प्रश्न बघा, 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस आपण साजरा करतो कारण या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. 2025मध्ये सरदार पटेल यांची 150वी जयंती आहे.
सो म्हणून हा प्रश्न तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. आणि राष्ट्रीय एकता दिवस कधीपासून साजरा केला जातो? 2014 साजरा केला जातो. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आपण इथं डिस्कस केलेली आहे. ओन्ली टू द पॉईंट जाण्याचा आपला एक उद्देश आहे. कुठल्याही प्रकारचा तुमचा टाईमपास होणार नाही. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी असेच घेऊन येणार आहे आपल्या चॅनलवरती. चॅनलवरची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.